तर त्यांनी देखील केसीसीच्या विपक्षामध्ये गोलंदाजी चांगली केली आणि एकतर्फी तो देखील सामना जिंकला। असे दोन बलाढ्य संघ आणि यांच्यामध्ये ही लढाई आहे। स्वागत आहे ग्रीन सिटीचं हे चर्चेत राहिलेले मैदान, ऐतिहासिक मैदान जे हृदय आहे अंबरनाथ शहराचं असं म्हणावं लागेल, कारण का अंबरनाथ एक मोठं शहर आहे जिथे तुम्हाला उंच उंच इमारती पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे मैदान संपूर्ण अंबरनाथ नगर परिषद असेल, संपूर्ण अंबरनाथ मधील नगरसेवक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांनी हे टिकून ठेवले। या मैदानामध्ये क्रिकेटचे सामने पाहायला मिळतात आणि याचं संपूर्ण श्रेय भीमटोला मित्रमंडळ यांना जाते, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे। त्याच्यामध्ये दीपक कोकाटे असतील, जय अहिरे, तुषार मस्के, रितेश बनसोडे, सुमित दास, भरत टपाल, त्यानंतर अनंत कुंदे यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातील हा क्रिकेटचा महासंग्राम स्वागत करतोय मी समालोचक दीपक सुतार आणि घेऊन जाते सामन्याकडे। क्षेत्ररक्षण सजवले गेले एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आणि काउकॉर्नर असे दोन क्षेत्ररक्षक P1 च्या ओव्हरसाठी आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत। विकेट कीपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आहे। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडासा त्याला वाइडिश मध्ये उभा केलाय। कव्हर देखील पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि मिड ऑन देखील आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। अर्जुन आणि मोहित हे समीकरण तोडण्याची जबाबदारी राहुलने स्वीकारली आहे। अर्जुन स्ट्राइक इनवर, राहुल लेफ्ट मोर द विकेटने पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय। कव्हर मध्ये थोडीशी फंबलिंग, सिंगल चौटी धाव पूर्ण करत असताना खातो ओपन केलंय, स्वस्ती केली पण टीमने। मोहित स्ट्राइकला होते, एका सिंगलने मोहितने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केले, परंतु या खात्यामध्ये 5 ओव्हर मध्ये किती धावा येतील हे महत्वाचं आहे। खेळपट्टी मातीची आहे, इथे कोणती धाव संख्या सुरक्षित नाहीये। लो स्कोरिंग मॅचेस देखील जिंकल्या जातात, याचं जिवंत उदाहरण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं। अर्जुन साठी स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता, लेन चांगली होती, लाईन खराब आहे हेच सांगितलं पंचांनी। वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल 2 वर जाऊन पोहोचेल। गतीचा वापर जरूर केला होता या बॉलवर, लेन चांगली होती, अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता। स्ट्राइकला अर्जुन थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, म्हणूनच थोडासा बॅकफुटला गेला। लेग स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट गती होती, अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला। डॉट बॉल। चांगली सुरुवात केली या ओव्हर मध्ये राहुलने, त्याच्याकडे गती आहे, गतीवर स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने। फुल टच ऑन साइडला पुल केलाय, मिस टायमिंग, बॉल हवे, क्षेत्ररक्षक नाहीये डीप विकेट मध्ये। काउकॉर्नरचा क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे जात असताना वन बाउन्स उचली करेल, तोपर्यंत 2 धावा येतील अर्जुनच्या खात्यामध्ये। 2 धावा येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 4 या अंकावर। चांगली सुरुवात पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये करून दिली राहुलने। 3 बॉल मध्ये 4 धावा, कोणताही मोठा फटका अजूनही सजलेला नाहीये। अर्जुन स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडीशी बोट फिरवली राईट हँड बॅटर साठी लेफ्ट हँड गोलंदाज, हा लेग कटर होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वलन घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। हा बेनिफिट आहे राईट हँड बॅटर साठी, ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड गोलंदाजाला जबाबदारी देता त्यावेळेस त्याच्याकडे क्षमता असते की तो लेग कटर वापरू शकतो आणि तो वापरलाय राहुलने। पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग कटर, यावेळेस पिकअप शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक त्याला बीट करत असताना त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार, कडक चौकार। टाकण्याचा प्रयत्न राहुल करतो, या अगोदरचा बॉल थोडीशी लेंथ मागे होती, यावेळी लेंथ थोडीशी पुढे टाकली, बॅटच्या अगदी समोर चेंडूच्या मिरिट वरून बॅट फिरवली आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना कडक कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला। अर्जुनच्या बॅट मधून चौकार येत असताना टीमची टोटल 8 वर जाऊन पोहोचली। शेवटचा बॉल या ओव्हरचा अर्जुन साठी, स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क झालाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे, हा उत्तुंग षटकार ठोकलाय अर्जुनने। ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 14।
समाप्त झाले. सुरुवातीचे 4 बॉल पहिल्या ओव्हरचे गोलंदाज राहुलच्या नाबावर होते, परंतु त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार अप्रतिम फटका अर्जुनच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना स्वस्तिक 11 संघ पियुष 11च्या विपक्षामध्ये चांगली सुरुवात सलामीवर अर्जुनने करून दिली आहे. अर्जुनने महाभारतातील अर्जुनची ओळख करून दिली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 38 धावा इथे डिफेन्स केल्यात. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये गायकवाड पाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आदित्य 11 टीमला 38 धावा 5 ओव्हर मध्ये करून दिलेल्या नाहीयेत. हे लो स्कोरिंग मॅच देखील या मैदानामध्ये आपल्या बाजूमध्ये झुकवता येते हे सिद्ध झाले. या मॅच मध्ये कितीचं टार्गेट ठेवलं जाईल पियुष 11 टीमच्या समोर. षटक क्रमांक 2 मंदार, दुसरं षटक P2चं षटक स्क्वेअर लेग डीप मध्ये समोर काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक लेग स्टंपच्या बाहेर गतीचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. कित्येक वेळा आपण पाहतो की ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त गती हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो त्यावेळेस लेंथ आणि लाईन मध्ये बदल होत असतो. पहिलाच बॉल अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो लेग स्टंपच्या बाहेर. वाईटने सुरुवात या ओव्हरला. बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर कव्हर, मिड ऑफ असे क्षेत्ररक्षक ऑफ साइडला शॉर्ट टर्नमॅन देखील पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग पूर्णपणे खाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग राऊंड विकेटने यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केले. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अर्जुनच्या बॅट मधून इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंगचा नमुना दाखवले या मॅच मध्ये अर्जुनने. राईट अँड राऊंड द विकेटने अर्जुन साठी मंदार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. द्विधा परिस्थिती पाहायला मिळाली. बॅटरची सुरुवातीला पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या मुवमेंटला डिफेन्स करण्या बॉल बॅटची एज होती. लेग स्लेप मधून जोपर्यंत फेके होते तोपर्यंत एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न केला अर्जुनने. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 वर. कोणती विकेट नाहीये हा प्लस पॉइंट बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे विकेट प्राप्त करण्यासाठी थोडासा घाम फुटलाय दोन्ही गोलंदाजांनी. एक चांगली पार्टनरशिप अर्जुन आणि मोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोहितने एक बॉल फेस केले, एक सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये आले, तर अर्जुनच्या बॅट मधून 2 चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेटने मंदार मोहित साठी यावेळी समोर लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी हा बेधडक चौकार. बाबा भीमाचा बाबा स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. मोहितच्या बॅट मधून चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 वर. मंदार मोहित साठी ऑन साइडला उडवलाय, खेचून मारलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक नाहीत. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 बाउन्स खणखणीत चौकार. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 29 वर. बिनबाद 29. पहिल्या विकेट साठी मोठी पार्टनरशिप. दोन्ही गोलंदाजांवर तुटून पडलेत हे सलामीवीर. हा बॉल देखील लेग स्टंपच्या बाहेर थोडीशी अपटी दिली होती. वाईटचा इशारा. दुसरा वाईट बॉल या ओव्हरचा मंदारच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 3 वाईट स्वरूपाने खर्च केले त्या इनिंग मध्ये. टीमची टोटल 30 वर. धाबांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे बॅटिंग करत असताना स्वस्तिक 11 टीमने. एकीकडे मोहित चौकाराने धावा वाढवत होतो, दुसरीकडे अर्जुनच्या बॅट मधून चौकार आणि षटकार देखील आलेत.
आता प्रश्न पडला असेल मंदारला की बॉल कुठे टाकवा, कुठे टाक, मी मारायला सज्ज आहे हेच सांगितलंय मोहितने. 2 चौकार आलेत, चौकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का? पुढे आलेत स्टेट ड्राईव्ह, खूपच चांगला स्ट्रोक, क्लासिकल फटका, परंतु आपल्याच फॉलो थ्रो मध्ये तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मंदारच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती अजूनही झालेली नाहीये, कारण का या ओव्हर मध्ये व्हाईट बॉल टाकलेत, 2 चौकार आलेत, व्हाईट बॉलची संख्या देखील वाढली या ओव्हर मध्ये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 वर. बिनबाद 31. दमदार सुरुवात या सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक. अर्जुन साठी स्विचिटचा प्रयत्न, यावेळेस संपर्क नाहीये, लेन चांगली होती. डॉट बॉलने ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वस्तिक केले, पण टीमची टोटल 31, बिनबाद 31. करण रडेचा विचार केला तर 15.50च्या सरासरीने 31 धावा जमा केलेत. पॉवर पिचच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये राहुलने 14 धावा खर्च केला. दुसरं षटक मंदारचं खर्चिक राहिलं, यांनी 17 धावा खर्च केल्या. एक्स्ट्रा धावा देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि येथून धावा रोखण्यासाठी विकेट प्राप्त करावी लागेल, सलामीची जोडी तोडावी लागेल तरच धावा रोखल्या जातील. अन्यथा धावांचं डोंगर नाही तर पर्वत नाही तर इमारत उभी होईल, कारण का ग्रीन सिटीचं मैदान आणि या मैदानाच्या बाहेर या अंबरनाथ शहरातील उंच इमारती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने धाव संख्या उंच होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या रोखण्यासाठी ही जोडी तोडावी लागेल. पुन्हा एकदा राहुलला ती जबाबदारी दिली गेली. शने या इनिंगचं पहिलं षटक P1चं देखील हाताळलं होतं, विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. 14 धावा त्याने पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या, परंतु व्हेरिएशन आहे राहुलकडे. विखुरलेले क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड डीप, स्क्वेअर लेग, मिड विकेट डीप मध्ये ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलिव्हेशन नाही, बॉल चाललाय गली क्षेत्रामध्ये, सिंगल येते. धाव फलक हळूहळू पुढे चालू ठेवण्याचं काम देखील केले. चांगल्या बॉलवर सिंगल डबल तर खराब बॉलचा समाचार घेतला इनिंग मध्ये अर्जुन आणि मोहितने मंत्रमुग्ध केले. असे 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले, तर अर्जुनच्या बॅट मधून देखील धावांचा पाऊसच पाडलाय. डीप पॉइंट कव्हर, मिड ऑफ साइडला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये लॉंग ऑन समोर ठेवलाय. यावेळेस हलक्या हाताने उडवले ऑन साइडला शॉर्ट, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा येतील. सलामीची जोडी अर्जुन आणि मोहितला देखील माहित आहे. समोर देखील राहुल सारखा चांगला गोलंदाज आहे. खराब बॉलवर जर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, विकेट जर गेली तर धावांचा वेग थोडासा कमी होईल. त्या अनुषंगाने चांगल्या बॉलला सन्मानित करण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 34 वर. ओव्हर विकेटने पुढे आलेत, ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक नाही, दूरवरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे येतील. थोडीशी फंबलिंग झाली आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा. पहिल्या पॉवर पिचच्या 2 ओव्हर मध्ये सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर होते, त्यावेळी हवाई हल्ले पाहायला मिळाले. आता आउटफील्ड मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटची संख्या जास्त आहे, त्यामुळेच सर्कलच्या आतमध्ये थोडीशी दिशा देत असताना सिंगलचं डबल मध्ये परिवर्तन करण्याचं काम अर्जुन करतोय. पुढचा बॉल स्कूप केलाय, बॉलला प्रॉपर इलिव्हेशन नाहीये, बॉल हवेत होता, डीप मधून मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल येते. एक मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी अर्जुन आणि मोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची टोटल तिसरं षटक प्रगती पथावर असताना 37 धावा बिनबाद एका चांगल्या स्थितीमध्ये स्वस्तिक 11 संघ बॅटिंग करत असताना पियुष 11च्या विपक्षामध्ये विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील. राहुल सारख्या गोलंदाजाला अक्षरशः नाचवलंय, घाम फोडलाय. परीक्षा नाही तर अग्नि परीक्षा सुरू आहे सध्या पियुष 11च्या गोलंदाजांची. कोणता गोलंदाज विकेट मिळवून देईल? ओव्हर पिच समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा, बॉल चाललाय गलीमध्ये, सिंगल येते. या ओव्हर मध्ये धावा रोखल्या गेलेत. 5 बॉल मध्ये कोणताही मोठा फटका खर्च झालेला नाहीये. 7 धावा जरूर खर्च केलेत राहुलने. इकॉनॉमी त्याची चांगली राहिली या ओव्हर मध्ये, परंतु विकेटच्या शोधामध्ये प्रयत्न करावे लागतील. विकेट जर आली नाहीये तर अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. पुन्हा आक्रमण चढवायला सुरुवात होईल. 38 धावा, तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा बॉल अर्जुन साठी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने
यावेळेस ऑफ कटर बॅकफुटला जात असताना पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालले डीप मध्ये. थोडीशी फंबलिंग, खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा येतील अर्जुनच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनबाद 40. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वस्तिक 11 टीमची टोटल 40 धावा. मोहित आणि अर्जुनची एक मोठी पार्टनरशिप, आजच्या दिवसातील सर्वात मोठी पार्टनरशिप आपल्याला या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जोडीदार सुंदर नसला तरी चालेल परंतु कदर करणारा पाहिजे. अशीच एकमेकाची कदर करत असताना खराब बॉलवर आक्रमण चढवलं, चांगल्या बॉलला सन्मानित करत असताना एक मोठी टोटल आणि चांगली पार्टनरशिप उभी केली. अर्जुन आणि मोहितने प्रभावित केलं अशी बॅटिंग पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा अजूनही खेळ शिल्लक आहे. विकेट आली नाही तर भरपूर धाबा जमा होतील. ज्या अनुषंगाने ज्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली दोघांनी, मंदार आणि राहुलच्या कोट्यातील 3 ओव्हर समाप्त झालेत. 4थ्या ओव्हरची जबाबदारी एका युवा गोलंदाजाला आता जबाबदारी दिली गेली आहे. कारण का 2 अनुभवी गोलंदाजाने विकेट प्राप्त करता आले नाहीत, म्हणून आता विकेट प्राप्त करण्यासाठी गौरववर जबाबदारी दिली गेली आहे. समोर मोहितने मंत्रमुग्ध केले बॅटिंग करत असताना. गतीचा वापर, खोदून काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर इलिव्हेशन नाही. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये, सिंगल येते. मागच्या 3ऱ्या ओव्हर मध्ये राहुलला विकेट आली नाही परंतु त्याने देखील धावा रोखल्या गेलेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये विकेटची नितांत गरज आहे, कारण का दोन्ही बॅटर खेळपट्टीवर सेट झालेत. विकेट आली तर थोड्याशा धावांचा वेग थोडासा कमी करता येईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गौरव समोर अर्जुन आहे, यांच्यामध्ये हे बॅटल आता रंगेल का? स्विच हिटचा प्रयत्न, अपील हलकी झालीये. बॅटची एज आणि विकेटचा पतन. पहिला झटका लागत असताना अर्जुनच्या रूपाने स्वस्तिक 11 टीमला फलंदाज बाद अर्जुन. मानव बाबा भीमाचा एक्केचाळीस या धावसंख्येवर पहिली विकेट स्वस्तिक 11 टीमने गमावली आहे. अर्जुनच्या रूपाने ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार 23 धावांचं त्याने वैयक्तिक योगदान दिलं बॅटिंग करत असताना. त्याची जागा भरून काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर सनत काम राहुल आणि मंदारला करता आलं नाही. ते 4थ्या ओव्हर मध्ये गौरवने केलंय. ऑफस्टंपच्या बाहेर गतीचा वापर, विकेट किपरला बीट करत असताना नशिबाचा बाईच्या रूपाने आलेला चौकार. बॅटची एज होती. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी सुवर्ण संधी. कैलास अभंग यांच्या माध्यमातून स्वस्तिक 11 टीमच्या कोणत्याही बॅटरने 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. एक चौकार आलाय. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये, बॅट फिरली त्यानंतर बॉल आतमध्ये घुसला आणि डॉट बॉल.
व्हेरिएशन पाहायला मिळालं गौरवच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक विकेट देखील आली आहे, एक चौकार आलाय जिथे बॅटची एज लागली होती, विकेट किपरने चुकी देखील केली होती. ओव्हर द विकेटने खेळपट्टीच्या बाहेर आहे का हे आता पाहावं लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेर होता, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 46 धावा. धावा कुठेतरी रोखल्यात चौथ्या ओव्हरमध्ये गौरवने. विकेट आल्यानंतर थोड्याशा धावा रोखल्यात. ऑन साइडला खेचून मारलाय, स्विंग चांगलाय, बॉल चाललाय समोर, काऊ कॉर्नर मध्ये बॉल फिल्डरच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. डीजे प्लीज. महिन्यानाचा पहाड वाघाची धार काढून या धावसंख्येवर दुसरा झटका लागला. स्वस्त केले पण टीमला सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांचा वेग भरपूर होता, परंतु गौरवने आपल्या हाताची जादू दाखवली आहे आणि धाबा रोखल्या गेलेत. विकेट देखील या ओव्हरमध्ये 2 आलेत. नवीन फलंदाज भावेश साठी पुढचा बॉल फ्लिक केलाय, खूपच चांगला स्ट्रोक, गॅप मधून बॉल चाललाय लॉंग लेग परिसराकडे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अंतर भरपूर होतो, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धाबा येतील. लेग साइडची बाउंड्री, चौकार, सीमारेषा आपण जर पाहिलं तर तिची लांबी भरपूर आहे, भरपूर अंतर आहे, भरपूर कॅचेस लेग साइडला पकडलेत. षटकार जाणं कठीण आहे, चौकार जाणं कठीण आहे. मैदानाच्या भौगोलिकतेचा विचार केला तर शेवटच्या बॉलवर 2 धाबा. ओव्हरची समाप्ती आणि चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट. टीमची टोटल 48 वर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना स्वस्तिक 11 संघ पियुष 11च्या विपक्षामध्ये. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच, यातील सामना जो जिंकेल तो गायकवाडपाडा टीमशी क्वार्टर फायनल मध्ये फाईट करेल. शेवटची मॅच आहे. मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेचा पहिला दिवस. भीमटोला मित्रमंडळ यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे 4थं पर्व आणि स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन आलेत. दीपक कोकाटे, जय अहिरे, तुषार मस्के, रितेश बनसोडे, सुमित दास, भरत टपाल, अनंत कुंदे या सर्वांची अथक मेहनत आहे. 1 महिन्यापासून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून सुरू होतं आणि अखेरकार त्या स्पर्धेचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर शिल्लक. पहिलाच बॉल, ओव्हर पिच, मिस टायमिंग, बॉल अबेत कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, बॉलच्या कालीने विकेटचं पतन. तिसरा झटका लागला स्वस्तिक 11 टीमला. मोहितच्या रूपाने तिसरा झटका स्वस्तिक 11 टीमला. सुरुवातीला 3 ओव्हर मध्ये एक मोठी पार्टनरशिप आपल्याला मोहित आणि अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु त्या पार्टनरशिपला ब्रेक थ्रू मिळून दिला ते गौरवने आणि त्याच्यानंतर धावा रोखल्या गेलेत, धावांचा वेग कमी केला गेलाय. अशी गोलंदाजी आपल्याला पियुष 11च्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची टोटल 48 वर. विकेट गेले 3 आणि आता भावेची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सुलतान. भावेश आणि त्याच्या सोबतीला सुलतान. संधी तर प्राप्त झाली आहे ते धावा रोखण्याची. डॉट बॉल, विकेट येत राहिले तर धावा रोखल्या जातील, अन्यथा स्कोर 60+ गेला तर दुसऱ्या डावामध्ये धावा चेस करणं थोडस कठीण देखील जाईल पियुष 11 टीमला. पियुष 11 टीमचा विचार केला तर या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी देखील एकतर्फी मॅच जिंकली, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, देखील विसरून चालणार नाहीये. कित्येक स्पर्धा गाजवलेला सुलतान स्ट्राइक एंडवर. क्रॉस बॅटने शॉर्ट बॉलला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क करता आल्याने बॅटची अतली कडा होती. स्क्वेअर लेग मध्ये विकेट किपर पोहोचेल तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची टोटल 49 वर जाऊन पोहोचली आहे. चांगल्या धावा रोखल्यात मागच्या काही चेंडू मध्ये विचार केला तर. चौथ्या ओव्हर मध्ये गौरवने प्रभावित केलं, विकेट मिळून दिल्या 2. त्याच्यानंतर कुलदीप सध्या चांगलेच दीप लावतोय गोलंदाजीच्या माध्यमातून.
भावेश साठी अपटी दिली होती, बॅकफुटला जात असताना अप्पर कटने उडवलाय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगला झेल, चौथा झटका भावेशच्या रूपाने स्वस्तिक 11 टीमला. बाद होण्यापूर्वी 2 धावांचं भावेशने योगदान दिलं. बॅकफुटला जात असताना अप्पर कट बाउन्सर बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅकफुट ला जात असताना तो फटका फसला. टायमिंग प्रॉपर साध्य करता आलं नाही, प्रॉपर बॉलला बॅटवर घेता आलं नाही भावेशला, त्यामुळे प्रॉपर इलिव्हेशन देखील मिळालं नव्हतं. हवेत बॉल होता आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगला झेल. 49 धावा, 4 विकेट. या ओव्हर मध्ये कुलदीपने चांगलेच दिबे लावलेत गोलंदाजी करत असताना. 3 बॉल मध्ये 2 विकेट, 1 सिंगल धाव त्याने खर्च केली. अप्रतिम मार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर वेंकट स्ट्राइक एंड वर 6व्या क्रमांकाचा फलंदाज. 4 विकेट 49 वर. सनुकही धावपलकाला रेड सिग्नल लावलाय या ओव्हर मध्ये कुलदीपने. वेंकट स्ट्राइकला, स्विच हिटचा प्रयत्न, फुलटो दिशा दिली आहे, बॉल चाललाय गॅप मधून पॉइंटला बीट करत असताना सीमा पार खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. आल्या वेंकटने फुल टच बॉलवर फुल टोल वसूल केला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटवर घेतला, फक्त हलक्या त्याने दिशा दिली आहे आणि स्विच हिटचा नमुना दाखवत असताना पॉइंट कव्हर मधून गॅप होता, ही रिकामी जागा भरून काढली आणि चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. टीमची टोटल अर्धशतक टीमचं सांघिक पूर्ण झाले. 53 धावा, विकेट गेले 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धाबा रोखलेत. सुरुवातीलाच 3 ओव्हर मध्ये भरपूर धाबा होत्या, परंतु त्यानंतर गौरव आणि कुलदीपने गोलंदाजी चांगली केली. 2 बॉल शिल्लक. वेंकटसाठी पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, यावेळी थोडीशी गती कमी केली, लेंथ थोडीशी खेचली मागे, एका धावेसाठी संघर्ष आणि अखेरकार लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव धावपलकावर सोडली जाते. 54 धावा धावपलकावर. सुरुवातीला असं वाटलं होतं की 60+ या धावा जातील, परंतु धावांचा वेग, धावा रोखल्या गेलेत. मैदानामध्ये हा प्राणी आलाय. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याची चर्चा होते. याच्या खुशीमध्ये एखादा बॉल जर प्रसन्न लागला ना, तर क्रिकेटचा खेळ का असतो ना याला समजेल. शेवटचा बॉल शिल्लक. 54 धावा, 4 विकेट. सुलतान अनेक स्पर्धा गाजवल्यात. ऑल इंडिया ओपन क्रिकेट मध्ये देखील सातत्याने आपण सुलतानला पाहतोय. एखादा मोठा फटका ठोकत असताना एक चांगलं टोटल सेट करेल का? 54 एक षटकार आला तर 60 धावा पूर्ण होतील. 61 लक्ष होईल. समोर गोलंदाज कुलदीप ज्याने या ओव्हर मध्ये 2 विकेट मिळवून दिल्यात. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर उडवलाय, कव्हरच्या डोक्यावरून डीप मधून बॉल चाललाय, 1 बॉल सीमा पार, कडक चौकार सुलतानच्या बॅट मधून. ओव्हरची समाप्ती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्वस्तिक 11 टीमची टोटल 58 आणि सामना जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता पियुष 11 टीमला.
तर मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान पार पाडणार आहोत. सन्माननीय नितीनजी सावे साहेबांना आपण सन्मानित करूयात. मी रणवीर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करायचे. संतोष रणदिवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडणार आहोत. सकाळपासून कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना हे प्रेम आहे भीमटोला मित्र मंडळ च्या संपूर्ण कमिटी मेंबरवर आणि ते असंच ते राहू द्या असंच आम्ही इच्छा व्यक्त करतोय. मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सन्मान आणि सत्कार होत असताना संविधानाची ही प्रत काही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये मांडून देण्याचा प्रयत्न केलाय. हे संपूर्ण भीमटोला मित्रमंडळाच्या संपूर्ण कमिटी मेंबरने मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर आपण किरणजी शिंदे यांना देखील सन्मानित करूयात. हे संपूर्ण चित्र कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यामध्ये पकडत असताना काही मिनिटांमध्येच हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून देखील पोहोचवलं जाईल. त्यानंतर शिंदे साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पांचं गुच्छ आणि बातमी येते आमच्यापर्यंत शिंदे साहेबांनी आत्ताच या बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने 80 फुटाचं बॅनर कल्याण तालुक्यामध्ये लावलेले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. या भारतीय संविधानाचे शिल्पकार अनेक कायदे त्यांच्या माध्यमातून आलेत कामगार महिलांसाठी आणि त्यामुळेच आज आपण एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगू शकतो. मोहिते गुरुजी या ठिकाणी जोडले गेले त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. अमरनाथ शहर भारतीय बौद्ध महासंघाचे ते अध्यक्ष देखील आहेत मोहिते गुरुजी यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी दादाभाऊ यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते मोहिते गुरुजींना देखील सन्मानित करायचंय. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल अप्पर कट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न बॉल चाललाय मागच्या दिशेने सिंगल येते. मोहिते गुरुजी यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना दादाभाऊ यांच्या शुभ हस्ते खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि ती सातत्याने ते देखील पार पडत असतात. त्यांचं विशेष धन्यवाद. त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यांचं देखील सरचे स्वागत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत. आपण बेलात वेल कडून भीमटोला मित्रमंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. आपलं स्वागत. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक प्रसन्न चव्हाण यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पीयूष 11 वर्सेस स्वस्तिक 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न उमेशच्या वतीने जरूर होता. हल्ली या मैदानावरती सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पीयूष 11 संघाचे संघ मालक आणि पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये एक फार मोठं नाव निखिल शेठ पाटील साहेबांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं भाडपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये अडचणीचं सावट संघावरती आहे. कारण जर बघायला गेलं तर स्वस्तिक 11 संघाची बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग बॉलिंग विरुद्ध स्ट्रॉंग बॅटिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळेस बॅटची कडा थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. अच्छा टोईनला बॉल जरूर लागला होता. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 3 या आकड्यावर 3 ऑन द बोर्ड. चेक. मुख्य व्यासपीठावर आपण भोसले साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पांचं गुच्छ आणि संविधानाची एक प्रत. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने सातत्याने स्पर्धा आणि त्यांची आठवण या स्पर्धेची आठवण आपल्या कायम स्मरणात राहावा म्हणून एक संविधानाची प्रत देऊन या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय. ओटी कॉम्बॉक्स धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 3 या आकड्यावर 3 बॉलवरती 30 सिंगल आतापर्यंत अर्जित करण्यात आलेत. मात्र मोठी धावसंख्या उभारायची तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. पीयूष 11 संघ अडचणीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे जर बघायला गेलं तर स्वस्तिक 11 संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला इनिंग क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. इनिंग क्रमांक 2 मध्ये स्वस्तिक 11 संघाने तोच कॉन्फिडन्स दुसऱ्या इनिंग मध्ये
कंटिन्यू केला आणि गोलंदाजी लाट जवाब पाहायला मिळते. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोचली 4 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज सुलतान यांच्या वतीने पाहायला मिळते. सुलतान एक असे खेळाडू आहेत ना, कटर्स फार चांगल्या प्रकारे ते नेहमी यूज करतात. त्या सोबतीला फार चांगले वेगवान बॉल हाताळण्यासाठी माहीर असणारे सुलतान खान आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 4. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, जोपर्यंत फुल करतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फुल करण्यात येईल कंप्लीट होत असताना 2 षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 6 या आकड्यावर. म्हणजे विजयासाठी इक्वेशन 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला समाप्त होत असताना पहिलं पाहायला मिळतोय धावसंख्या 6. षटक क्रमांक मैदानावरती आता 2 ला होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती मार्कला आपण पाहतोय. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट मधील एक फार मोठं नाव. अंडरआर्म मध्ये वेगाचा बादशाह म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ऑल इंडिया आयकॉन फार चांगल्या पद्धतीने या खेळाडू नेहमी खेळत असतो. ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी नेहमी या खेळाडूची आपण पाहिली आहे. डॉट बॉल पहिलाच आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली समाप्त झाली. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. यावेळेस देखील फुल टॉस डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना पियुष 11 संघाला. फलंदाज उमेश पालवे. बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होत असताना नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पिंटू उमेशकडे वेळ होता, त्या वेळाला खऱ्या अर्थानं त्याला उपस्थिती दाखवणं गरजेचं होतं. कारण जर बघायला गेलं 3 ते 4 बॉल त्याने फेस केले होते. 3 ते 4 बॉल मध्ये सिंगलच्या साथीने धावसंख्या पुढे नेत होती, पण ज्यावेळी त्याची गरज होती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि तो ट्रॅप तो सापळा रचला गेला होता. कारण लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, अगदी फिल्डरच्या हातामध्ये बॉल विचवला आणि फलंदाज बाद होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. विकेटचं पतन नवीन बॅटर पिंटू आपल्याला पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती षटकाराने सुरुवात केली होती असा पिंटू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॉल प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉल होत असताना समाप्ती. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सध्याच्या घडीला स्थिर आहे 6 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं, त्यावेळेस धावसंख्या 6 होती. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. त्यासोबतीला एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली आहे. सो जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत गोलंदाजी मार्कच्या वतीने स्टेप आउट झाले होते. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. स्पर्धेसाठी तुषारदादा मस्के साहेबांची प्रचंड मेहनत, त्यांचे संपूर्ण सहकारी
दीपक दादा कोकाटे साहेब असतील, त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय जयदादा अहिरे साहेब, तुषार दादा मस्के साहेब, रितेश दादा बनसोडे साहेब, सुमित दास साहेब, भरत दादा टपाल साहेब, आनंद दादा कुंदे साहेब, या सर्वांची प्रचंड मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी या सर्वांचं विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, डॉट बॉलशी होत असताना समाप्ती शरीरापासून दूर, आणि त्या सोबतीला बघायला गेलं तर खोलवर टप्प्याचा बॉल ज्यावेळेस तुम्ही फेकता त्यावेळेस एक्झॅक्टली फलंदाजाकडे फार कमी कुशन असतो. हेलिकॉप्टर ऑफस्टम्पच्या बाहेर, किंबहुना ज्यावेळेस श्रेयस अय्यरने जसप्रीत बुमराच्या विरोधामध्ये तो स्ट्रोक थर्डमॅनच्या दिशेला खेळला होता, अगदी चॉप केला, अगदी तसा चॉप करणं गरजेचं असतो. फाईन नाही तर थोडंसं स्क्वेअरिश. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन मोठा सुख मारण्याचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय मैदानावरती एका धावेसाठी, एका धावेच्या मदतीने षटकाची युती सांगत षटक क्रमांक दुसरं समाप 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटक विजयासाठी 51 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 3 षटक 51 विजयाचं इक्वेशन. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. आठ धावा धावफलकावरती आहेत. 51 ची आवश्यकता. अजून देखील विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मला वाटतं बॉल बॉयज वर्सेस ऑर्गनायझिंग कमिटी असेल. तुषार दादा इन ऍक्शन मध्ये असतील का, मोठा प्रश्न पुढील मॅच मध्ये. 40+ क्रिकेट मध्ये तर नसतील. फक्त बॉल बॉयज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण तुषार दादांचा गेम बघणं गरजेचं आहे. 3 ओव्हरची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुषार दादा तुमचा गेम आम्हाला कधी दिसेल, हा मोठा प्रश्न. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या फलकावरती 2 धावेंच्या मदतीने पुढे सरकेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुलतानच्या विरोधामध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं, पण धावा बनतील यात मात्र शंका नाहीये. जर तुम्ही मैदानावरती स्वतःच्या मनगटांवरती ताकद ठेवली, विश्वास ठेवला, तर मात्र धावा देखील बनू शकतात. यावेळेस झाली मिस्टेक फिल्डरच्या वतीने. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, त्यांच्या वतीने झाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 14 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लास्ट जवाब पाहायला मिळतोय. विकेट मधून फिल्डर जोपर्यंत येतील सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 16 ऑन द बोर्ड. मॅच अजून देखील बनू शकते जर मैदानावरती स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवला, जबाबदारीने फलंदाजी केली, तर मात्र मॅच इथून देखील पडू शकते. मात्र लेग कटरचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. सुलतान भाई यांच्या वतीने आलाय बॉल डॉट. झालाय कमबॅक टीम स्वस्तिक 11 संघाचं. गायकवाडपाडा संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय पुढील फेरीमध्ये, बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेला. यावेळेस देखील ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कट केला. बॉल पडल्यानंतर थोडंसं नाही तर भरपूर सारं बरावून घेतोय. आलाय बॉल डॉट आणि धावसंख्या फलकावरती 16. शेवटचा एक बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला गोलंदाजाच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. यावेळेस देखील वेगवान बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. तिसऱ्या 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 16 म्हणजे विजयासाठी अजून देखील आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 43. 43 धाब्यांची आवश्यकता. 43 रिक्वायर्ड. 12 बॉल 43 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश राजपूत आपल्याला पाहायला मिळतील.
भावेश राजपूत विषयी एक गोष्ट मी वैशिष्ट्यपूर्व सांगेल की ज्याप्रमाणे प्रसिद्ध कृष्णाला एक्स्ट्रा बाउन्स ऑफर होतो, भावेश पवार असा गोलंदाज आहे की ज्याला देखील एक्स्ट्रा बाउन्स नेहमी ऑफर होतो असा खेळाडू. भावेश आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मार्कने जबरदस्त गोलंदाजी केली मॅच मध्ये. इकॉनॉमिकल षटक फेकण्यासाठी माहिर आहे मार्क. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आणि लॉंग ऑफचा फिल्डर पाहायला मिळतो. झाली थोडीशी मिस्टेक, 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 41. 41 धावांची आवश्यकता. 11 बॉल 41. 11 मध्ये 41 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच पियुष 11 संघाच्या वतीने. नंतर कमबॅक फार चांगलं राहिलं, स्पेशली गौरव असेल कुलदीप या 2 खेळाडूंच्या वतीने. यावेळेस देखील एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित उसळी, अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, बॉलने टॉस केला. डॉट बॉल होत असताना समाप्ती. 10 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 10 गेंदों में 41 रनों की जरूरत की जीत के लिए इक्वेशन रहेगा. सेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मिस हिट. बॉल हवेमध्ये होता, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते अर्जुनच्या वतीने. पहिल्या टीम मध्ये बॉलला गॅदर केला, वेगाने बॉल पर्यंत आले आणि त्यानंतर थ्रो. आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20 धावा धावफलकावर. चला बॉल बॉयज रेडी राहायचे. 3 ओव्हरची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील लेफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉट वरती बॉल पडला होता आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत आली आहे सिंगल. माहितीये की आपण आता या मॅच पासून अगदी दूर वरती आहोत पियुष 11 संघाला, आणि म्हणून प्रयत्न करत नाहीयेत. पण मनके अरे हार, मनके जीते जीत असं आपण नेहमी म्हणतो. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही, आणि जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत हार देखील मारायची नसते. यावेळेस विकेटचा पतन होत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत खेळीचा अंत. पी बॅक टू दी पवेलियन आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मिस्टर 360 अनंत वाघ, अर्थातच सर्वांचे लाडके मॅगी बाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत, अथक परिश्रम त्यांनी केली आहे, आणि त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक देखील करणार आहोत. संपूर्ण आयोजन समितीमध्ये भरपूर सारी मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करणार आहोत. भरपूर सारी मेहनत, प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅगी बाई यांनी घेतली. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. समस्त टेनिस क्रिकेट विश्वाला, तो अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंबरनाथ भोवती वलय निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणजे दिनूदादा आणि मॅगी दादा, या दोघांचं मी विशेष कौतुक करणार आहे. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त मेहनत घेतली आहे. आम्ही येण्या अगोदर ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी, असे अनंताजी वाघ उर्फ मॅगी दादा यांची देखील उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक असेल. धावसंख्या फलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता मैदानावरती शिल्लक पाहायला मिळते. 38 धावांची आवश्यकता 6 बॉल मध्ये. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. 6 बॉल 38. 6-37 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पाहायला मिळतील. 6 चेंडू 37 ची आवश्यकता कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल नाहीये. 6 बॉल 6 सिक्स जरी आले तरी 1 रन ने अर्थात सामना टाय होईल. मात्र कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. पहिला बॉल डॉट आला. कारंडे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. पिंटू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 37 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 37 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार.
यावेळेस देखील ऑफसाईडला टर्न केलाय. लॉफ्टेड स्ट्रोक बिगिट मारण्याचा प्रयत्न होता. मिस हिट पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत अर्जुन फील्ड करतील मैदानावरती 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. सुलतान भाई यानंतर रेस्ट असेल तुम्हाला. शो मॅच खेळणार आहेत आयोजक. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फुल टॉस बॉल मिस हिट. बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत मैदानावरती आपल्याला सिंगल ऍड होईल का नाही हा प्रश्न आहे. फलंदाज बाद आहे. येस इट इज. बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. येस इज आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये नवीन बॅटर राहुल यादव. सुचिटचा प्रयत्न अबा कारंडे यांच्या वतीने पाहायला मिळतोय. थोडासा बॉल डावडतो असताना पाहायला मिळेल थर्मॅनच्या दिशेला. आला बॉल जो मात्र आपण पाहू शकतो डॉट धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस आणि ऑन साईडला वळवलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. नो बॉल नो प्लस 4 या नशिबाच्या पास. अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. चला बॉल बॉयज रेडी राहायचं आपण मॅच साठी. पुढील मॅच आपलीच असेल. 3 ओव्हरची ती मॅच. 3 ओव्हरचा तो सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आय थिंक नो बॉल आहे. येस इट इज. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सो नो प्लस 1. एकूण या 2 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 30 धावा धावफलकावर. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू होत असताना स्ट्रायकिंग एंड वरती राहुल यादव. बॉल पडल्यानंतर थोडासा आत आलाय. आपण पाहू शकतो जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. ती म्हणजेच मयूरच्या वतीने आणि सर्व गोलंदाज स्पेशली सुलतान असतील, मार्क, त्यानंतर भावेश आणि आता मयूर प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली आहे. सो आपण पाहू शकतो सांघिक एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. टीम एफर्ट. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 5वे समाप्त होईल. सामना झाला फिनिश. सामना जिंकला स्वस्तिक 11 संघाने. अभिनंदन. 8 लाख टफ लक आपण देणार आहोत टीम पीयूष 11. उमेश मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळणार आहोत. नो डाऊट एट ऑल. जबरदस्त ज्या खेळाडूने बॅटिंग केली. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची विध्वंसक खेळी साकारणारा अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर. अर्जुन वसिटाने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि तोच आपल्याला पाहायला मिळेल सामन्याचा सामनावीर.